नमस्कार. स्कॉलरशिप लाईव्ह अपडेट्समध्ये मी किरण क्षीरसागर सर आपल्या सर्वांचं स्वागत करतो. वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत असताना आपल्याला घड्याळ आणि त्यावरील प्रश्न विचारले जातात. इयत्ता 5वी सातारा सैनिक स्कूल परीक्षा असेल किंवा 7वी 8वी स्कॉलरशिपची परीक्षा असेल तर त्या परीक्षेमध्ये किंवा नवोदयच्या परीक्षेमध्ये आपल्याला घड्याळ आणि त्याच्यावरचे प्रश्न काय करतात आपल्याला विचारले जातात. मग आज आपण घड्याळ भाग 1 हा बघणार आहोत की यावर कशा पद्धतीचे सोपे प्रश्न आपल्याला येतात आणि ते कसे आपण सोडवले पाहिजेत. तुम्ही जर फळ्यावरती बघितलं तर एक प्रश्न इथं मी लिहिलेला आहे. तो प्रश्न असा आहे की एका घड्याळात दुपारी 3 वाजता तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन होईल. बहुतांश स्पर्धा परीक्षेमध्ये किंवा शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये आपल्याला हा प्रश्न अशा प्रकारचा प्रश्न येतो की एका घड्याळात दुपारी 3 वाजता तास काटा व मिनिट काटा यांच्यात किती अंशाचा कोन होईल. या पद्धतीचा प्रश्न कशा पद्धतीने सोडवायचा ते बघा. आता वेळ काय दिली की दुपारी 3 वाजता म्हटले. इथं ऑप्शन्स पण दिलेले 120 अंश 90 अंश 60 अंश आणि 30 अंश. बघा इथं ऑप्शन्स पण काय केले आपल्याला दिले. चला तर मग आपण सुरुवात करूयात. बघा मग याला ट्रिक काय वापरायची तर दुपारी 3 वाजता म्हटलंय. काय म्हटलंय दुपारी 3 वाजता म्हटलंय. हे 3 लिहून घ्या गुणिले 30 करा. किती करा गुणिले 30 करा. 90 अंश काय होणार आहे आपलं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2. अशा पद्धतीचा प्रश्न जर आला तर काय करायचं की बघा प्रश्न काय एका घड्याळात दुपारी 3 वाजता तास काटा व मिनिट काटा यांच्यात किती अंशाचा कोन होईल. तर काय करा ती दिलेली वेळ लिहून घ्या आणि त्याला काय करा 30 न गुणून घ्या. तर 3 गुणिले 30 बरोबर 90 अंश उत्तर तुमचं आलेलं आहे. अजून एक आपण प्रश्न बघूया त्याच्यावरती. बघा काय म्हटले आता की एका घड्याळात दुपारी 4 वाजता तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन होईल. हे सूत्र वापरा. 4 वाजता म्हटलंय मग काय करा बघा 4 गुणिले 30 करा 120 अंश. काय येईल उत्तर तुमचं 120 अंश काय होणारे उत्तर येणार. एका घड्याळात दुपारी 4 वाजता तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन होईल तर हा फॉर्म्युला वापरा. तिथं काय करा हे जे वेळ दिलेली आहे त्याला काय करा 30 न गुणा तुमचं उत्तर तिथं आलेलं असेल. बघा अजून एक उदाहरण घेऊया आपण की एका घड्याळात 5 वाजले. किती वाजले 5 वाजले. एका घड्याळात 5 वाजलेले आहेत. मग 5 वाजता तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन होईल. सेम फॉर्म्युला वापरा. काय करा दिलेली वेळ लिहा तिथं आणि त्याला काय करा 30 न गुणाकार करा. गुणा त्याला 150 अंश काय होईल तुमचं उत्तर इथं 150. म्हणजे अशा पद्धतीचे प्रश्न जर आले तर काय करू शकता तुम्ही ही ट्रिक वापरून काय करू शकता सोडवू शकता. इयत्ता 8वी ज्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये किंवा त्या पुस्तकामध्ये अशा पद्धतीचे प्रश्न आहेत आणि हमखास अशा प्रकारचे 1 किंवा 2 प्रश्न आपल्याला त्याच्यावरती विचारले जातात. आता बघा थोडंसं वेगळं. आता बघा समजा आता एका घड्याळात काय दुपारी म्हणण्याऐवजी काय आपण म्हणू सकाळी म्हणा. एका घड्याळामध्ये सकाळी किंवा संध्याकाळी काय वाजले 7 वाजता तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन होईल. तर ऑप्शन्स पण दिलेत आपण. बघा काय म्हटले बघा की एका घड्याळामध्ये 7 वाजता तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन तयार होईल. बरोबर. मग तोच फॉर्म्युला काय करा तुम्ही इथं वापरा. मग 7 वेळ लिहून घेतली आपण गुणिले 30 जर केलं तर किती आलं 210 अंश. काय आलेले 210 अंश आलेलं आहे. परंतु आता इथं बघा काय करायचं आपण काय करतो पुढचा विचार न करता पहिला पर्याय आपण रंगवून मोकळे होतो. पण असं नाहीये. काय करा 7 गुणिले 30 केलं 210 हे आलं. बरोबर. पण ज्यावेळी 180 अंशापेक्षा जास्त माप येईल 180 अंशापेक्षा जास्त माप आलं तर ते आलेलं उत्तर 360 अंशामधनं काय करायचंय वजा करायचं.
परत एकदा समजून घ्या. आतापर्यंतच्या ज्या वेळा आपण बघितल्या त्याची उत्तरं 180 अंशाच्या आतमध्ये आली. इथं मात्र काय आहे की 210 अंश आलेला आहे. म्हणजे 180 अंशापेक्षा जर जास्त असेल तर ती वेळ 360 अंशामधनं काय करायची, वजा करायची. याची जर वजाबाकी केली तर काय येणार आहे बघा, 150 अंश. म्हणजे पर्याय क्रमांक काय होणार आहे, 2 तुमचं उत्तर येणार. लक्षात आलं. जर दिलेली वेळ बघा, दिलेल्या वेळेला 30 न गुणल्यानंतर 180 अंशापेक्षा जर जास्त माप आलं तर ते काय करा, 360 अंशामधनं ते वजा करा. तुम्हाला काय होईल, उत्तर मिळून जाईल. तुम्ही जर डायरेक्ट जर 7 गुणिले 30 केले आणि 210 जर केलं तर काय होणार आहे, तिथं उत्तर तुमचं चुकणार आहे. अजून एक उदाहरण आपण बघूयात बघा. नऊ वाजता घेऊयात. काय करूयात, 9 वाजता इथं घेऊयात आपण. की समजा एका घड्याळात 9 वाजलेले आहेत आणि 9 वाजता तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन होईल. याच पद्धतीने करायचे. 9 गुणिले काय करा, 30 करा. 9 0 0 आणि 9 त्रिक 27. आपल्याला बसवण्यासाठी काय केला, तो पहिलाच ऑप्शन इथं 270 अंक दिला जातो. पण आपल्याला इथं काय करायचे की जे तुम्ही 9 गुणिले 30 केलं नाही का, 270 उत्तर आलेले, 360 अंशामधनं त्याची काय करायची, वजाबाकी करायची किंवा ती कमी करायची. 16 झाली तर 2 राहिले, 16तून 7 गेले, झाले 9 आली आणि इथं 0 आली. म्हणजे 90 अंश तुमचं काय होणार, उत्तर येणार. बघा अशा पद्धतीचं उदाहरण जर आलं तर काय करा, अशा पद्धतीनं सोडवा. आपल्याला इयत्ता 7वीच्या स्कॉलरशिपला अशा पद्धतीचे प्रश्न हमखास असतात की जर गुणाकार करून येणारा जो कोन आहे 180 अंशापेक्षा जर जास्त आला तर काय करा, तो 360 अंशामधलं वजा करा. तुम्हाला काय होईल, ते उत्तर मिळून जाईल. ओके. आता थोडंसं वेगळं. थोडंसं वेगळ्या पद्धतीचं आपण बघूयात की एका बघा घड्याळावरचे प्रश्न झाले. एका घड्याळात बाबा एवढे वाजून एवढे मिनिटं झाले, तास काटा मिनिट काटा यांच्यामधला जो कोन आहे तो किती अंशाचा आहे. परंतु आपल्याला जर थोडासा वेगळा प्रश्न आला की समजा 4.47 तास, हे काय करा बघा, प्रश्न काय बघा, 4.47 तास, 4.47 तास ही मिनिटं नाहीत बरं का. इथं उल्लेखच त्याचा काय आलाय की 4.47 तास नाही का, ही जी वेळ आहे बघा, याच्यामध्ये तास, मिनिटे आणि सेकंद, 4.47 तास. इयत्ता 5वी साठी अंकाचा प्रश्न येतो. इयत्ता 7वीच्या नवीन मार्गदर्शिकेमध्ये पण अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला बघायला मिळतात. 4.47 तास, ठीक आहे. त्याचं रूपांतर आपल्याला काय करायचंय, तास, मिनिट आणि सेकंदामध्ये करायचंय. आता हे दिलेले जे 4 आहेत हे पूर्ण तास आहेत, ते आहे तसे काय करायचं, लिहून घ्या. आता राहिले मिनिटे. मग आता हे जे 0.47 आहे बघा, याचं मिनिटामध्ये रूपांतर करायचंय. 0.47चं मिनिटामध्ये रूपांतर करायचंय. त्याला काय करा, 60 न गुणा. त्याला काय करा, 60 न गुणून घ्या. बघा 400 पुन्हा इथं 6 7 42 2 4 4 6 24 आणि 4 28 0 2. आता दशांश चिन्ह कुठे द्यायचं, तर इथं दशांश चिन्हानंतर 2 घर आहेत म्हणून तुमचं उत्तर काय येणार, 28.20. 28.20 मिनिटं. मग आता हे 28 आहे, ते काय करा तुम्ही इथं लिहून घ्या. आता ही 20 सेकंद डायरेक्ट आपल्याला तिथे लिहिता येत नाही, त्यांचं रूपांतर आपल्याला सेकंदामध्ये काय करावं लागेल. मग बघा, हे 0.20 आहे बघा, 0.20 याला पुन्हा काय करा, 60 न काय करा गुणा. 1 तास 60 मिनिटं, 1 मिनिट 60 सेकंद. मग गुणाकार करून घ्या. बघा 0 0 0 6 0 0 6 दुने 12. उत्तर काय आलं तुमचं, 1200 आलं. आता इथं काय आहे, 2 घरं नाही का, दशांश चिन्हानंतर 2 घर आहेत. मग काय करायचं, 2 घरानंतर काय करायचं, दशांश चिन्ह द्या. म्हणजे उत्तर तुमचं काय आलं, 12 सेकंद.
म्हणजे 4.47 तास याचं रूपांतर आपण तास मिनिट आणि सेकंद याच्यामध्ये जर केलं तर काय होतं 4 तास 28 मिनिटे आणि 12 सेकंद असं काय होतं त्याचं उत्तर येतं. लक्षात आलं का बघा आपण काय केलं सुरुवातीला प्रश्न असा होता की 4.47 तास हे तास मिनिट आणि सेकंद याच्यामध्ये काय करायचं आपल्याला रूपांतरित करायच्या 4 तास पूर्ण आहे तसे आपण लिहिले राहिलेले 0.47 होते त्याचे मिनिटात रूपांतर करण्यासाठी आपण त्याला 60 न गुणलं कारण 1 तास बरोबर 60 मिनिटं त्याचं उत्तर आलं 28.20 त्यातले 28 मिनिटं उचलून आपण इथे घेतली राहिलेले 20.20 होते ते काय केले आपण त्याचं सेकंदामध्ये रूपांतर केलं आणि सेकंदामध्ये रूपांतर करत असताना आपण काय केलं त्याला 60 न गुणलेलं आहे लक्षात उत्तर काय आलं आपलं 4 तास 28 मिनिटं आणि 12 सेकंद. आता अजून अशाच पद्धतीचं एक उदाहरण आपण बघूयात बघा. प्रश्न काय आहे 6.34 तास असं नाही म्हटलं 6:34 मिनिटं बरं का 6.34 तास तास म्हटले तास हा शब्द महत्वाचा आहे याचं रूपांतर आपल्याला काय करायचंय तास मिनिट आणि सेकंदामध्ये करायचंय. पुन्हा काय करा आहे तसं करून घ्या हे 6 तास आहेत ते पूर्ण आहेत म्हणून ते आहे तशी लिहून घ्या. आता राहिलेले 0.34 आहेत त्याचं मिनिटात रूपांतर करायचंय मग अशा आपण ज्या पद्धतीने केलं त्या पद्धतीने करा की 60 न काय करायला गुणा 4 0 0 3 0 0 तो 0 6 चौक 24 चे 4 4 2 6 त्रिक 18 आणि 2 20 काय आलं उत्तर 2040. पण इथं काय केले बघा दशांश चिन्हानंतर 2 घर आहेत म्हणून काय करायचं तर मध्ये दशांश चिन्ह देऊन टाका 20.40 या 20.40 चे हे 20 काय झाली मिनिटं झाली ती इथं लिहून घ्या. आता राहिलेले 0.40 हे काही नाहीये सेकंद नाहीयेत त्याचं सेकंदामध्ये रूपांतर करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल त्याला पुन्हा 60 ने काय करावं लागेल गुणावं लागेल बघा 0 0 0 6 0 0 6 चौक 24 0 0 4 24 आले. दशांश चिन्हानंतर काय येतं दशांश चिन्हानंतर 2 घर आहेत इथं 2 घर असल्यामुळे काय करायचं इथं दशांश चिन्ह इथं द्यायचं हे झाले सेकंद बघा म्हणजे काय उत्तर आलं 6 तास 20 मिनिटं आणि 24 सेकंद. अशा पद्धतीने आपण काय केलं बघा 6.34 तास याचे रूपांतर तास मिनिट आणि सेकंद याच्यामध्ये आपण केलेलं आहे. नवोदय सारखी परीक्षा असेल शिष्यवृत्ती सारखी परीक्षा असेल या परीक्षेमध्ये अशा पद्धतीचे प्रश्न हमखास काय असतातच लक्षात घ्या. आता तुम्हाला समजण्यासाठी अजून आपण एक शेवटचा प्रश्न याच्यातला घेऊयात की 7.56 तास काय म्हटलंय 7.56 तास इथं असं नाही म्हटलं की 7:56 मिनिटं पुन्हा एकदा मी त्याचा उल्लेख करतो कारण ही उदाहरणं फसवी असतात. 7.56 तास याचं रूपांतर काय करायचं आपल्याला तास मिनिट आणि सेकंद याच्यामध्ये करायचंय. तुम्ही पाहिजे तर व्हिडिओ पॉज करून काय करू शकता याचं उत्तर काढू शकता आणि कमेंटमध्ये मला त्याचं उत्तर तुम्ही पाठवू शकता. अशी कराल असं कराल अशी अपेक्षा आहे पण तरी पण आपण सोडूयात बघा. जसं मगाशी आपण केलं तसं काय करा तास पूर्ण तास आहे ते काय करा इथं लिहून घ्या बरोबर. आता राहिले 0.56 याचं रूपांतर आपल्याला काय करायचं मिनिटामध्ये करायचंय मग नेहमीप्रमाणे काय करून टाका याला 60 न गुणून टाका 0 0 6 6 36 चे 0 6 6 36 चे 6 4 3 6 35 आणि 3 33 0 6 3 आणि 3 3360 नाही का. याच्यामध्ये दशांश चिन्हानंतर 2 घर आहेत म्हणून काय करा इथं दशांश चिन्ह द्या. आता हे जे 33 आलेत ना ते मिनिट आहेत बरं का ते इथं काय करा तुम्ही डायरेक्ट लिहून घ्या. राहिलेले 0.60 हे सेकंद नाहीयेत त्याचं रूपांतर आपल्याला काय करावं लागणार आहे सेकंदामध्ये करावं लागणार आहे. मग करा मग 0.60 गुणिले 60 0 0 0 6 0 0 6 6 36 बघा इथं 36 आलेलं आहे तर काय करा 2 घरानंतर दशांश चिन्ह आहे म्हणून इथं काय करा दशांश चिन्ह द्या आणि आलेले सेकंद काय करा वरती लिहून मोकळे व्हा. 7 तास 33 मिनिटे आणि 36 सेकंद असं काय झालेलं याचं उत्तर आलेलं आहे. बघा अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये काय करतात हमखास विचारले जातात. लक्षात तास मिनिट आणि सेकंद 7.56 तास आहे हे काय 7:56 मिनिट असं नाही. आता थोडासा वेगळा प्रकार आपण बघूया बघा की 4:16
काय येतं 4:16. वेगळा थोडासा वेगळा प्रकार. 4:16 झालेली आहेत. काय झालेली आहेत? 4:16. IMP म्हटलं तर याला चालेल. 4:16 झालेली आहेत आणि 4:16 आणि काय म्हटले? तास काटा आणि मिनिट काटा. बघा याच्या आधी आपण काय बघितलं की 3 वाजता, 4 वाजता, 7 वाजता, 11 वाजता, 10 वाजता हे तास नाही का वाजल्यानंतर तास काटा मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन होईल. मात्र इथं काय म्हटलंय की 4:16 झाले. 4:16 झालेली आहेत आणि त्यावेळी तास काटा आणि मिनिट काटा याच्यामध्ये काय झालंय? किती अंशाचा कोन तयार होईल. महत्वाचा प्रश्न आहे. अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला काही वेगळे प्रश्न आपल्याला हमखास स्पर्धा परीक्षांना विचारतात. मग काय करा तर गुणोत्तर व प्रमाण आपण शिकलोय. गुणोत्तर आणि याचं गुणोत्तर व प्रमाण काढा म्हणजे काय होईल? 4 × 4 आणि 4 × 16 म्हणजे 1/4 किंवा 1/4 असं जर गुणोत्तर प्रमाण त्याचं जर येत असेल तर काय करायचं बघा. 1/4 असं जर गुणोत्तर त्याचं येत असेल तर तिची मिनिट आहेत का नाही? मिनिट आहे. याला काय करा 2 न गुणा. ते तुमचं उत्तर येऊन जाईल. काय करायचंय बघा 4:16 बघा याचं गुणोत्तर काढलं. गुणोत्तर आलं 1/4 किंवा 1/4 असं आपण म्हणतो. मग 1/4 जर त्याचं गुणोत्तर आलं दिलेल्या वेळेचं तर काय करा हे छेदस्थानी जी 16 मिनिटं आहेत नाही का याची काय करा फक्त दुप्पट करा. तुमचं उत्तर येऊन जाईल. 32 अंशाचा काय होणार आहे तिथं? कोण होणार आहे लक्षात घ्या. याच पद्धतीचं बघा अजून एक आपण उदाहरण बघूयात आणि थांबूया तिथं आपण. 5:20 काय म्हटले? 5:20 झालेली आहेत. त्यावेळी घड्याळामध्ये तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन होईल? पुन्हा एकदा मी उल्लेख करतो. सुरुवातीच्या उदाहरणांमध्ये आपण काय केलं होतं? परफेक्ट एक टाइम घेतलं होतं. 7 वाजता, 3 वाजता, 8 वाजता, 10 वाजता. परंतु इथं काय झालेले मिनिट घेतलेली आहेत लक्षात घ्या. आता यांचं जर गुणोत्तर काढलं नाही का तर काय होतंय? 5 × 5 5 × 20 म्हणजे 1/4 किंवा 1/4 आलं गुणोत्तर. 1/4 गुणोत्तर येतं. म्हणून काय करा हे 20 जे मिनिट आहेत त्याची काय करा दुप्पट करा. 20 × 2 बरोबर 40 अंश. किती अंशाचा कोन होईल? 40 अंशाचा कोन आपल्याला इथे मिळून जाईल. बघा वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेमध्ये अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला हमखास पाहावयास मिळतात. या वेगवेगळ्या ट्रिक्स काय करा तुम्ही वहीमध्ये लिहून काढा आणि त्याचा अभ्यास करा.